विरारमधल्या क्षितिजोत्सवामध्ये अभिनेत्री रुपाली भोसले या ठिकाणी आलेले आहेत आणि स्वतः माझ्यासोबत आता रुपाली भोसले आहेत। रुपालीजी, काय सांगणार? आपण क्षितिजोत्सवामध्ये आलेला आहात, दहीहंडी उत्सवातल्या प्रत्येकाला आपण प्रोत्साहन देत आहेत, कसं वाटलं? खूप छान वाटतंय। म्हणजे मी स्वतः एक स्पोर्ट्स पर्सन आहे, मी राज्यस्तरापर्यंत कबड्डी खेळलेली आहे, त्यामुळे मी मॅट बघितल्यानंतर आणि मुलींना येताना बघितल्यानंतर मला असं वाटलं की कबड्डी सुरू होते की काय। पण खूप छान वाटतंय, बघा कसे थर लागतायत आणि म्हणजे मुलींकडे बघण्याचा एक दृष्टिकोन जो आहे ना की बाबा आता शाळा झाली, कॉलेज झालं, आता चला आता स्वयंपाकाला लागा किंवा काय। मला असं वाटतं की ह्यांच्याकडे बघितल्यानंतर हा मेसेज जातो की मुली फक्त तेवढंच करण्यापुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीये, तर त्या काहीही करू शकतात। आणि आता हे बघा 7, 8, 9 वा वा काय कमाल आहे। म्हणजे जी मुलगी टेबलवर चढायला सुद्धा घाबरत असेल किंवा जुरळ बघितल्यानंतर घाबरत असेल, आज ती एवढी उंच झेप घेते, खरंच कौतुक वाटेल, खरंच खूप छान वाटतं। मुली जर बघितल्या तर आज दहीहंडी उत्सवामध्ये तर त्यांच्यातलं कौशल्य आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत प्रत्येक त्यांच्यामधला उत्स्फूर्त आणि उत्साह हा सर्व क्षेत्रामध्ये पाहायला मिळतो। मात्र दहीहंडी सारख्या उत्सवामध्ये सुद्धा मुलगी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये येते, तर एक अभिनेत्री म्हणून कसं वाटतं? मला खरंच छान वाटतंय। म्हणजे अजूनही तिकडेच आहेत त्या अभिनेत्री म्हणून कसं वाटते पेक्षा मला एक मुलगी म्हणून खूप प्राऊड फिलिंग आहे। म्हणजे तिकडे जाऊन म्हणजे सराव करून ही गोष्ट करावीशी वाटते, त्याच्यामुळे पण खरंच खूप हॅट्स ऑफ या सगळ्या मुलींना, खूप कौतुक आहे त्यांचं, खूप धाडस आहे या सगळ्या गोष्टी। आणि त्यांच्या पालकांचं मला खूप कौतुक करावंसं वाटतं की या सगळ्या गोष्टी करायला परमिशन घरातूनच मिळावी लागते। म्हणजे ह्या मुली घडतायत आणि ह्याच मुली उद्या भविष्य बनणार आहेत आपलं, एक कुठलं तरी त्यातलं एक लेकरू किंवा ह्या सगळ्या आपल्याला रिप्रेझेंट करणार आहेत, त्याच्यामुळे खूप छान वाटतं। रुपाली, निश्चितच आपण एकीकडे हा उत्साह बघतो, दुसरीकडे महिलांमधला मुलींमधला उत्साह बघतो, मात्र तिसरीकडे जेव्हा मुलींवरला अन्याय आणि अत्याचार आपल्या समोर येतो त्यावेळेस असा उत्साह आणि तो अन्याय अत्याचार या सगळ्या दोन्ही गोष्टी कशा? नाही, ही वेगळी गोष्ट आहे, ती वेगळी गोष्ट आहे, ती विकृती आहे। आणि मला असं वाटतं की आजची स्त्री आहे, सक्षम आहे सगळ्या गोष्टींना सामोरं जायला, आणि मग त्या माणसाला कसा धडा शिकवायचा यासाठी सुद्धा कुठलीच मुलगी आज गप्प राहून मुळमुळ रडणारी नाहीये, ती धाडसी आहे। ती म्हणजे आज आपण नवदुर्गेला सेलिब्रेट करतो नवरात्रीमध्ये, या प्रत्येक स्त्रीमध्ये दुर्गा आहे, प्रत्येक स्त्रीमध्ये काली आहे। फक्त ना मला वाटते ती जळमटं लागलेली असतात किंवा ते वेगळे संस्कार जे आपल्यावर झालेले असतात घरातनंच, की काही बोलू नकोस, काय हे असं होईल किंवा तसं होईल, मला असं वाटतं ते थोडंसं बाजूला ठेवून त्या काली मातेला, त्या दुर्गेला, त्या नवदुर्गेला बाहेर काढण्याची गरज आहे। कोणाची हिंमत नाही होणार त्या सगळ्या गोष्टी बोलायची, करायची किंवा बघण्याची। मला असं वाटतं या आत्ताच्या मुली सगळ्या तशा पद्धतीने तयार होतात। निश्चितच आजचा हा विरारमधला उत्साह पाहून आपला काय नेमकं? मला खूप छान वाटतंय। म्हणजे मी बराच काळ माझा विरारमध्ये गेलेला आहे, मी विरारमध्ये राहिलेले आहे। सो हे सगळे जेव्हा मगाशी जसं मी म्हटलं की मॅट बघितल्यानंतर मी एक स्पोर्ट्स पर्सन आहे, मी कबड्डी खेळलेली आहे, त्यामुळे मला हे सगळं असे मॅट वगैरे बघितल्यानंतर, स्पोर्ट्सवाले काही गोष्टी बघितल्यानंतर खूप छान वाटतं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।